सीरियल नंबर 1 माननीय श्री संजय उत्तमराव देशमुख। या अध्यक्ष महोदय, यवतमाळ हे विदर्भातील एक महत्त्वाचे शहर असून हे जिल्ह्याचे मुख्य व्यापाराचे ठिकाण आहे। येथे दररोज हजारो वाहने ये जा करतात। वाहतूक यवतमाळ येथील संविधान चौक ते आसपासच्या परिसरात मागच्या वर्षी 100पेक्षा जास्त अपघाताची नोंद झाली। त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। आतापर्यंत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। हे सर्व अपघात रस्त्याची अपुरी व्यवस्था, अपुरी क्षमता, नियोजनाचा अभाव, वाहतूक कोंडी या समस्यामुळे वाढल्या आहेत। म्हणूनच यवतमाळ शहरातील मुख्य रस्त्यावरील संविधान चौक या भागात वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी येथे नव्या ब्रिजची खूप गरज आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्यामार्फत माननीय श्री गडकरी साहेबांना विनंती करतो की यवतमाळ शहरात चिंतामणी पेट्रोल पंपपासून ते पांढरकवडा रोडवरील स्मशानभूमीपर्यंत एक फ्लायओव्हरची ब्रिज करावा अशी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, वाशिम शहरातून जाणारा NH-161 हा महामार्ग असून या मार्गाचे 2 लेनचे काम सध्या सुरू आहे। परंतु मंत्री महोदय यांनी मार्ग 4 लेनचा सिमेंट कॉन्क्रीट करू असे आश्वासन दिले होते, पण सध्या या मार्गाच्या 2 लेनचेच काम सुरू असून आपल्यामार्फत सरकारकडे विनंती करतो की वाशिम शहरातून जाणारा हा रस्ता 4 लेनचा करण्यात यावा व तेथील जनतेची प्रचंड मागणी पूर्ण करावी। अध्यक्ष महोदय, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाच्या वर झाले, परंतु पिंपळगाव ते दारगाव तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथील ग्रामीण रस्ता अनेक वर्षापासून वन विभागाच्या आडेल तट्टू धोरणामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी 15 किलोमीटर पायी जावं लागते। रस्ताच नसल्यामुळे कोणतेही वाहने त्या ठिकाणी त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचू शकत नाही व तेथील जनतेची विद्यार्थ्यांनी घेऊन मोर्चा काढला, आंदोलन केलं, त्या ठिकाणी सभा घेतल्या, परंतु त्या ठिकाणी अजूनही रस्त्याची दुरुस्ती किंवा रस्ता करण्यात आलेला नाही। दिग्रस शहरासाठी दिग्रस ते पुसद बायपास कामाबाबत रस्त्याच्या जमिनीचे अधिग्रहण झालेले आहे, परंतु त्या ठिकाणी त्या बजेटमध्ये तरतूद न झाल्यामुळे दिग्रस ते पुसद बायपाससुद्धा तसाच अडकून पडलेला आहे। मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या रस्त्याच्या कामाच्या बाबतीत आर्थिक तरतूद करण्यात यावी ही विनंती। थँक्यू। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।